रापासनं रामायण आणि मपासनं महाभारत, या राष्ट्राची सगळी बौद्धिक संपत्ती ज्याच्यात सामावलेली आहे, सगळा पराक्रम ज्याच्यात सामावलेला आहे, सगळं राजकारण ज्याच्यात सामावलंय, सगळी कूटनीती ज्याच्यात सामावली आहे, भगवंताचे 2 महान जन्म ज्याच्यात सामावलेले आहेत, तो शब्द म्हणजे राम. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. धर्मस्थापना ही एक अखंड प्रक्रिया आहे. ती रामायणाच्या वेळेला संपत नाही, महाभारताच्या वेळेला संपत नाही, शिवाजी महाराजांच्या वेळेला देखील संपत नाही. ती अखंड अशा प्रकारची परंपरा आहे. आणि त्या परंपरेमधला शिवसमर्थ योग हा एक महत्वाचा टप्पा आहे. मराठी पाऊल पडते पुढे, वाजती विजयाचे चौघडे. विजयाचे चौघडे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये वाजत राहिले. आणि म्हणून आपण पाहतोय, कडे कपाली घुमू लागले विजयाचे गाणं, जळत्या रानातून प्रकटले पुन्हा नवे प्राण. रायगडावर हर्ष दाटला, रायगडावर हर्ष दाटला, खडा चौघडा झडे आणि शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडाचे. भोसले कुलोत्तम शिष्य हा ब्राह्मण सद्गुरू होता. तो राज्य विभव संपन्न हा विरक्त साधू होता. ब्रह्मक्षत्रिय तेजाचा तो अपूर्व संगम होता. संकटास ज्या देखोनी शंकितही होय भवानी, तेथे गरजे गुरुवाणी देशाच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री क्षेत्र देरवण, शिवसमर्थ गड, छत्रपती श्री शिवराय आणि त्यांच्या मृत्युंजय मावळ्यांची स्मरणज्योत जागविणारा शिवसमर्थ गड. मराठी अस्मितेची आधुनिक ओळख. आजचा सुदिन आहे फाल्गुन वद्य तृतीया, शालिवाहन शक 1927, म्हणजेच शनिवार दिनांक 18 मार्च 2006. श्री संत सीतारामबुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट कडून दरवर्षी विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन आणि त्याचबरोबर शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. यंदाच्या 26व्या वर्षीही अखिल महाराष्ट्रातल्या शिवभक्तांच्या सहभागानं मोठ्या उत्साहानं सोहळा साजरा केला गेला. सकाळी ठीक 6 वाजता सामूहिक प्रार्थना झाली. सर्व ज्येष्ठ मंडळींना आणि आलेल्या सन्माननीय पाहुण्यांना मानाचे फेटे बांधले गेले. आणि झांजांच्या गजरात आलेले सन्माननीय पाहुणे सभास्थानाकडे निघाले.
सर्व मंडळींनी सद्गुरू श्री दिगंबरदास महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून पुष्पार्पण केले. श्री काका महाराजांनी हिंदू राज्यभूषण भगव्या ध्वजाची यथासांग पूजा केली. आणि दिमाखाने ध्वजारोहण करण्यात आले. ध्वज प्रार्थना झाल्यानंतर सर्व वक्ते व्यासपीठावर विराजमान झाले. स्त्री पुरुष श्रोतृवृंद मोठ्या संख्येने आसनस्थ झालेला होता. मंडपात ब्रह्मवृंदाने सामूहिक मंत्र पठण केले आणि मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. उपस्थित असलेले सर्व श्रोतृवृंद आणि त्याचबरोबर आजचे आपले सर्व प्रमुख पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या या बोलण्यामध्ये कदाचित कुणाच्या मनात असे येईल की उपस्थित श्रोत्यांचं नाव वक्त्यांच्या आधी का घेतलं शिवडे, कारण वेगवेगळी मंडळी वेगवेगळ्या रीतीने प्रत्येक गोष्टीवर स्वतःचं काही चिंतन करीत असतात. तेव्हा त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नव्हे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की वक्ता हा वक्ता नव्हे जर श्रोता समोर नसेल तर. आणि आपल्याला श्रोता म्हणून मी उल्लेख केला, प्रेक्षक म्हटलेलं नाही. आपण बघायला आलेले नाहीत कार्यक्रम, आपण ऐकायला आलेले आहात, सहभागी व्हायला आलेले आहात. आणि श्रोता तो की जो ऐकतो, आणि ऐकतो म्हणून कुणीतरी बोलतो ते कानानं ऐकतो एवढंच नाही, तर आमचा मुलगा आमचा ऐकतो आणि पुतणे ऐकत नाही असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी तो आपलं म्हणणं मान्य करतो आणि तो मान्य करीत नाही असा त्याचा अर्थ असतो. श्रोते ते जे आपण आहात सगळे या ठिकाणी येणारे, की प्रतिवर्षी स्वेच्छेने या ठिकाणी उपस्थित होता. या कार्यक्रमामध्ये आपलं मन तन हृदय यात पूर्णपणे आतमध्ये अर्पित झालेलं आहे आणि अशा प्रेमाने ठिकठिकाणून माणसं येतात. नाही तर एवढ्याशा छोट्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये समाज जमणं हे अतिशय कठीण असतं. आजच्या सभेचे अध्यक्ष म्हणून आपल्याला जे लाभलेले आहेत ते श्री प्रभाकर पंत पुजारी यांचं वैशिष्ट्य हे आहे की शिवाजी महाराज आणि समर्थ या दोघांच्याही बद्दलचा त्यांचा अभ्यास अप्रतिम आहे. या दोघांच्यावरही त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत. त्या ग्रंथांचं उत्तम रीतीने परिशीलन करणाऱ्या विद्वानांना त्यांची कदर खऱ्या अर्थाने कळू शकेल असे ते ग्रंथ आहेत. आणि अशा प्रकारची व्यक्ती शिवसमर्थ गडात शिवसमर्थांचाच उत्तम रीतीने अभ्यास करणारा आणि त्याच्यावर ग्रंथलेखन करणारा, डॉक्टरेट मिळवण्याच्या योग्यतेचा ग्रंथ लिहून सुद्धा डॉक्टरेट प्रसंग विशेषी नाकारणारा अशा प्रकारचा महापुरुष आज आपल्या ठिकाणी उपस्थित आहे. मराठी विषयाचे ते प्राध्यापक आहेत आणि शिवाय इतिहासाचे उत्तम प्रकारचे अभ्यासक आहेत. शिवाय रामदासी परंपरा आणि शिवाजी महाराजांचं एकंदर जीवन कार्य याचे उत्कृष्ट अभ्यासक आहेत. अशी व्यक्ती या ठिकाणी आजच्या आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपल्याला प्राप्त झालेली आहे. या ठिकाणी मी
प्रभाकरपंत पुजारी यांचा विकासराव बालावलकर यांच्या हस्ते शाल श्रीफल देऊन सत्कार होईल असे जाईल. याशिवाय अन्यही मान्यवरांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन विकास वालावलकर हे सत्कार करीत आहेत. श्री सुनीलजी चिंचोळकर, शशिकांतजी सुतार, प्राध्यापक सचिन कानेटकर, आपल्या कार्यक्रमाच्या इथे उपस्थित असलेल्या स्थानिक सरपंच शिवशाहीर श्रीपद चव्हाण. यावर्षी प्रथमच सुरुवातीला जिजाऊचा पाळणा भगिनी वर्गाने गायला. देशभक्तीचं, स्वातंत्र्याचं, स्वराज्याचं महत्त्व दिलेलं होतं. त्यांच्याच मनाचे भाव व्यक्त करणारा हा पाळणा. एक अतिशय उत्तम प्रकारची ही नवी प्रथा या ठिकाणी पडली आहे. आणि या प्रथेमध्ये माता भगिनींच्या तोंडून पाळणा म्हटला जातो. हा कीर्तनकार पुरुषाच्या तोंडून म्हणण्यापेक्षा अधिक चांगला वाटतो. दरवर्षीच्या प्रथेनुसार आपल्या खुमासदार शैलीत श्री सु ग शेवडे यांनी सूत्रसंचालनाला सुरुवात केली. ते शिवशाहीर श्रीपद चव्हाण. शिवाजी महाराजांच्या बाबतचा एक अत्यंत छानपैकी असं बाबासाहेब पुरंदरेने, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेने लिहून ठेवलं. ते असं म्हणतात की अत्यंत सगळेच्या सगळे उच्च ग्रह एकत्र असताना शिवनेरीवर आईसाहेबांच्या पोटी पुत्र जन्मास आला. आणि त्याचं वर्णन इतकं छान त्यांनी केले की गडाचे तोंड साखरे होऊन गोड झाले. आईसाहेबांच्या महालापुढे धबधब झाले, 12 वाटा वाहत निघाले. खळा येणारा ओघ वेशीला आला. ओघ वेशीला आला. पुत्र कोणाला झाला? पुत्र जिजाऊ साहेबांना झाला. पुत्र शहाजीराजांना झाला. पुत्र सह्याद्रीला झाला. पुत्र महाराष्ट्राला झाला. आणि पुत्र भारतवर्षाला झाला. हे जलोग जिकडे तिकडे वाहत होते. आणि दिल्लीच्या, विजापूरच्या, गोवळकोंड्याच्या, गोव्याच्या त्या सीमेनं सांगतो की तुमच्या आणि तुमच्या उन्नत तख्तांच्या चिरफळ्या उडवण्यासाठी कृष्ण जन्मास आला. बाळाचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी. 3च अक्षर, पण एका अक्षरात रामायण साठवलाय, एका अक्षरात महाभारत साठवलाय आणि एका अक्षरात शिवभारत साठवलाय. आणि या 3ही अक्षरात चिरंजीव भारताचं सामर्थ्य साठवलेलं आहे. आणि म्हणून महाराजांचा जो विचार आहे हा अत्यंत समर्पक असा बाबासाहेबांनी सांगितलं. म्हणूनच मी आठवलं. यानंतरचे जे वक्ते ते आदरणीय
शशिकांतजी सुतार. लोकांचा सहभाग हा फार महत्वाचा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन जर आपण पाहिलं, चरित्र जर पाहिलं, तर लोकांचा सहभाग, लोकांना सहभागी करून घेतलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना किती माणसाची पारख होती. अगदी स्वराज्यामधली सर्वसामान्य कुटुंबामधली माणसं वेचून त्यांनी या ठिकाणी जमा माणसं केली आणि या ठिकाणी स्वराज्याच्या कार्याला लावलं. जीवाला जीव देणारी माणसं या ठिकाणी निर्माण केली होती. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, शिवा काशीद, कितीतरी मंडळी आता आपण पाहतो. पण महाराजांनी ती मंडळी अशी निर्माण केली होती, ढालीसारखी निर्माण केली होती. अडचणीच्या वेळेस पाठीमागं आणि लढाईच्या वेळेस पुढे ढालीचा वापर आपण असा करू. अशी ढालीसारखी माणसं छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी निर्माण केली होती. आणि हे करत असतानाच एक विशिष्ट ध्येयाने या ठिकाणी महाराजांनी स्वराज्य या ठिकाणी निर्माण केलं. हा लोकांचा सहभाग, हे लोकांचं राज्य आहे, श्रींचं राज्य आहे, जनतेचं राज्य आहे, हे शिवकल्याण राज्य आहे. मी फक्त या ठिकाणी काम करणारा माणूस आहे, ती भावना छत्रपती शिवाजी महाराजांची होतीच. पण ती भावना जनतेमध्ये राबवणं, रुजवणं हे फार कठीण काम जगाच्या पाठीवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी केलेले आहेत. माननीय शशिकांत सुतारांचं अत्यंत विचार प्रवर्तक असं भाषण आपण ऐकलेलं आहे. मला एक गोष्ट सांगायला आनंद वाटतो की इतका सुंदर पाळणा ज्यांनी रचलाय त्या या मातोश्री, आणि त्यांनीच आता तो म्हटलेला आहे, सगळ्यांचा हा ग्रुप अतिशय सुंदर अशा प्रकारे हा पाळणा म्हणून झालेला आहे. या ठिकाणी हे व्याख्यान झाल्यानंतर आता आपले वक्ते आहेत सुनीलजी चिंचोळकर. जोमात निघाला खान सरदार विजापुरवाला, शिवनेरीच्या शिवसिंहा हो सावध झुंजायाला, भिडवतो मराठी भाला नाचत्या चंद्रकोरीला, या वार्ता पोचविणारे भगव्या वस्त्रे फिरणारे, शिष्य जे मठाचे प्यारे, ते गरजत होते मंत्र जय जय रघुवीर समर्थ. ते शिष्य काय कार्य करीत होते, कशा प्रकारे काम करत होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांची काही फौज होती का, सीआयडी ऑफिसर्स होते का, पीआरओज होते, कोण होते ते, त्याच्याशी काहीही संबंध न ठेवता स्वतंत्रपणे हे राष्ट्रकार्य चाललंय, याच्याशी आपण काम करतो. आपण मला सांगा, हा जो शिवसमर्थ गड आहे याला गव्हर्नमेंटची ग्रँट आहे काय, हा कुणाच्या दुसऱ्यांच्या पैशांनी चाललाय काय. हे धर्मकार्य आम्ही का करतो, हे राष्ट्र मोठं व्हावं यासाठी, आणि या राष्ट्रासाठी कार्य करणं ही प्राचीन संतांची परंपरा आहे. त्याच्यासाठी काही कोणी मला काही देईल का याची वाट त्यांनी पाहिली नाही. भिक्षेची जोडी गळ्यात लटकवली आणि समर्थांचे शिष्य सर्वत्र फिरत होते. भिक्षा म्हणून लोक पुष्कळ देत होते, पण जे देत होते त्यातून भिक्षा हे निमित्त होतं म्हणून मुठभरच आपल्या थोडीमध्ये घेत असत आणि लोकांपर्यंत फिरत असत. अशा त्या समर्थांनी निर्माण केलेली जी परंपरा आहे, ती परंपरा आजही सज्जनगडावर कशा प्रकारे चाललेली आहे याचा अतिशय जवळून अभ्यास करून, प्रत्यक्ष त्यामध्ये सहभागी होऊन, समर्थांच्या चरित्राचा, समर्थांच्या लेखनाचा आणि समर्थांच्या आजपर्यंत चालू असलेल्या कार्याचा अतिशय जवळून सहभागी होऊन केलेला अभ्यास ज्यांनी केलाय ते सुनील चिंचोळकर आता यापुढे आपल्या समोर बोलतील. सुनील चिंचोळकर. ज्या भोसले कुळामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे ते भोसले कुळ अत्यंत सुसंस्कृत आहे. एक विलक्षण परंपरा शिवाजी महाराजांना लाभलेली आहे. शिखर शिंगणापूर आणि वेरुळचा वृद्धेश्वर यांचा जीर्णोद्धार करणाऱ्या विठोजी भोसल्यांच्या पासून ही पुण्याई जी आहे ही अखंडपणे चालत आलेली आहे. शहाजीराजे भोसले हे संस्कृत भाषेचे उत्तम जाणकार होते. शहाजी महाराज उत्तम संस्कृत बोलत होते. शहाजी महाराजांच्या पदरी 36 वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि कलांचे गुणी माणसं होती. त्या जयराम पिंडे नावाचा एक मनुष्य होता. या जयराम पिंडेला 12 भाषा येत होत्या. राधा माधव विलास चंपू हा भोसले घराण्याचा इतिहास असलेला ग्रंथ या जयराम पिंडेने 12 भाषांमध्ये लिहिलेला आहे. या जयराम पिंडेशी शहाजी महाराज संस्कृतमधनं संभाषण करतात. त्याला संस्कृतमधनं समस्या घालतात. शतचंद्र नभस्थलम म्हणजे काय हा प्रश्न त्यांनी जयराम पिंडेंना पहिल्या भेटीत विचारला की आकाशात एकच चंद्र आहे पण पृथ्वी तलावरती 100 चंद्र आहेत, शेकडो चंद्र आहेत, अनेक प्रतिभा संपन्न माणसं आहेत. अशा प्रकारचं कोडं ते जयराम पिंडेला घालतात.
म्हणजे स्वतः शहाजी महाराज हे संस्कृतचे अभ्यासक आहेत. जिजाबाईंना उत्तम लिहिता येत होतं आणि वाचता होतं याची नोंद आहे. शहाजी महाराजांच्या सगळ्या सुनांना संस्कृत येत होतं. त्यातली एक सून जी आहे व्यंकुशराजे भोसलेंची पत्नी दीपाऊ साहेब, या दीपाऊबाई साहेब संस्कृत भाषेमध्ये कविता करत होत्या. त्यांच्या संस्कृत कविता उपलब्ध आहेत. त्यांचा मुलगा शिवाजी हा मराठी भाषेमध्ये नाटकं लिहित होता. त्यांनी लिहिलेली 10 नाटकं कंदावरच्या सरस्वती महालातल्या मराठी ग्रंथसंग्रहालयात आज सुद्धा उपलब्ध आहेत. स्वतः व्यंकुशराजे भोसले मराठी, संस्कृत, कानडी, तेलुगू या भाषा बोलत होते. शहाजी महाराजांचा आणखी एक पुत्र कोयारी राजे भोसले यांना हे संस्कृत, कानडी, तेलुगू तर येत होतंच, त्यांना गुजराती सुद्धा येत होतं. आपल्याला आश्चर्य वाटेल, हे कोयारी राजे भोसले उत्तम नृत्य करत होते. कथ्थक नृत्यामध्ये ते प्रवीण होते. म्हणजे ज्या कुळात शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे त्या कुळात कशा प्रकारची माणसं होऊन गेलेली आहेत हे समजावून घेण्यासारखे आहे. स्वतः शिवाजी महाराज उत्तम संस्कृत बोलत होते. शिवाजी महाराजांचा संस्कृत भाषेचा चांगला व्यासंग होता. त्यांची राजमुद्रा जी आहे ती संस्कृत भाषेतली आहे. प्रतिपच्चंद्र लेखेव वरदिष्णुर विश्ववंदिता शाह सूनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. त्यांच्या पत्राखालची जी मोर्तब आहे मर्यादेयम विराजते ती संस्कृत भाषेमध्ये. राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी जी पदवी धारण केलेली आहे ती पदवी संस्कृत आहे. सिंहासनाधीश्वर प्रौढ प्रताप पुरंदर सेना धुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजा शिवछत्रपती महाराज ही पदवी जी आहे ती संस्कृत भाषेतली आहे. सिंहासनावरती बसल्यानंतर शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार केला. बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या ग्रंथात म्हटलेलं आहे की डिक्शनरी तयार करणारा शिवाजी महाराज हा पहिला राजा आहे, त्याच्या आधी कोणीही केलं नाही. पर्शियन भाषेचं उच्चाटन करून ते सगळे मराठीमध्ये शब्द आणत असताना काही शब्द जर अडत असतील, मराठीत मिळत नसतील तर संस्कृत भाषेचा वापर करा असं शिवाजी महाराज सांगतात. गागा भट्टांना सांगून त्यांनी कुमारिल भट्ट, मंडन मिश्र आणि शंकराचार्य यांच्यावरती ग्रंथ लिहून घेतले. शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक संस्कृत पंडितांकडनं अनेक संस्कृत ग्रंथ लिहून घेतले. संकर्षण सकळकळे यांना सांगून त्यांनी युद्धशास्त्रावरला एक ग्रंथ लिहून घेतला. गोविंद भट्ट बर्वे यांच्याकडनं राज्याभिषेक कल्पतरू या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहून घेतला. बालकृष्ण संगमेश्वरकर महाराज यांच्याकडनं त्यांनी फलज्योतिष आणि ग्रह याच्यावरला कर्णकौस्तुभ या नावाचा ग्रंथ लिहून घेतला. संगमेश्वरचे केशव पंडित आणि साताऱ्याचे प्रभाकर भट्ट या दोघांचा शिवाजी महाराजांशी अत्यंत घनिष्ठ संबंध होता आणि यांच्याकडनं वेगवेगळे संस्कृत ग्रंथ शिवाजी महाराजांनी लिहून घेतले. कशा प्रकारचा संस्कृतचा व्यासंग स्वतः शिवाजी महाराजांनी जोपासला आणि आपल्या लोकांकडनं करून घेतला याचं हे उदाहरण आहे. और संभाजी महाराज संस्कृत भाषेमध्ये 3 ग्रंथ लिहितात. नायिकाभेद, शिखाभेद आणि बुधभूषण हे 3 ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिलेले आहेत. संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत लिहिलेली काही पत्र उपलब्ध आहेत. त्यातलं एक पत्र त्यांनी रामसिंग कछुआ यांना लिहिलेलं आहे. त्या पत्रात संभाजी महाराज लिहितात 1688 साली की या औरंगजेबला असं वाटतं आहे की आम्ही हिंदू लोक धर्माचा अभिमान विसरून गेलेलो आहोत, पण वैदिक संस्कृती आणि वैदिक धर्म यांचा आम्हाला अभिमान आहे आणि त्याची पुनर्स्थापना आम्ही करणार, हे तुम्ही औरंगजेबना सांगा. हे संभाजी महाराजांच्या अंतःकरणात वैदिक संस्कृतीबद्दल अभिमान आहे. बाकरे नावाच्या सदाशिव पेठेतल्या खजिना विहिरीजवळ राहणाऱ्या एका वैदिकाला त्यांनी जे दानपत्र 1682 साली दिलेलं आहे त्या दानपत्राची लांबी 12 फूट आहे कागदाची. त्या 12 फूट लांबीच्या कागदाच्या दानपत्रामध्ये आपल्या आजोबांचा, शहाजी महाराजांचा उल्लेख करताना ते म्हणतात, माझे आजोबा शहाजी महाराज हिंदू धर्मोद्धारक होते. शिवाजी महाराजांच्या तलवारीचं वर्णन करताना ते म्हणतात, शिवाजी महाराजांची तलवार म्लेंछ क्षय दीक्षित होती, म्हणजे म्लेंछांचा क्षय करण्याची दीक्षा त्या तलवारीने घेतलेली होती.
कुठलं कार्य करणारे शिवाजी महाराज जन्माला आले होते, कुठल्या कार्यासाठी शहाजी महाराज आले होते. अहो, शहाजी महाराज, शिवाजी महाराज हे धर्मसंस्थापक आहेत, धर्मसंवर्धक आहेत, त्यासाठी त्यांचं अवतरण आहे असं संभाजी महाराज मोठ्या अभिमानाने त्या दानपत्रामध्ये लिहितात. शिवाजी महाराजांचा आणखी एक उल्लेख या दानपत्रामध्ये आहे, गो ब्राह्मण प्रतिपालक. नंतर मग तो शब्द पदवीमध्ये ऍड झाला, पण गोब्राह्मण प्रतिपालक ही शिवाजी महाराजांची पदवी संभाजी महाराज घोषित करतात. स्वतः शिवाजी महाराजांचं एक पत्र उपलब्ध आहे. त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज म्हणतात, महाराज गोब्राह्मणाचे प्रतिपालक आहे ती आणि गायीचे रक्षण केल्यास बहुत पुण्य आहे. शिवाजी महाराज पत्रामध्ये लिहितात. या सगळ्या गोष्टीवरनं शिवाजी महाराजांचा संस्कृतचा अभिमान, संस्कृतीचा अभिमान, संभाजी महाराजांचं संस्कृतचं प्रेम आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारच्या संस्कृतचा व्यासंगाचा हा भोसले घराण्याचा इतिहास आहे. दुर्दैवाचं वाटतं की त्याच भोसले घराण्याचं आपण नाव घेतो, त्या शिवाजी महाराजांचं आम्ही नाव सांगतो आणि महाराष्ट्रातल्या विद्यालयातनं आणि महाविद्यालयातनं संस्कृत नष्ट होण्याची वेळ आलेली आहे. मी बारामती कॉलेजला होतो, आम्हाला लोंढे सर संस्कृत शिकवत होते. एक दिवस ते मराठीचा अभ्यास करत होते. मी त्यांना विचारलं, सर तुम्ही मराठीचा अभ्यास का करता? तेव्हा ते म्हणाले की मला नोटीस देण्यात आलेली आहे की महाविद्यालयातला संस्कृत विषय काढून टाकलेला आहे, तुम्ही मराठी घेऊन MA करा तर तुमची नोकरी चालू राहील, नाहीतर तुम्हाला कामावरनं काढून टाकण्यात येईल. आणि एकीकडे आम्ही जय शिवाजी म्हणतो, जय भवानी म्हणतो, शिवाजी महाराजांचं कौतुक करतो आणि संस्कृत भाषा जी आहे ती आमच्या इथून शाळेतनं नष्ट होत चाललेली आहे. म्हणजे जिथं विद्या लयाला जाते त्याला विद्यालय म्हणावं की काय, जिथं विद्येचं पीठ होतं त्याला विद्यापीठ म्हणावं की काय, आणि हे पीठ जिथं मुक्तपणे होतं त्याला मुक्त विद्यापीठ म्हणावं की काय, असं म्हणायची पाळी आता आलेली आहे. म्हणून शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने संस्कृत भाषा आणि आपली संस्कृती याचा अभिमान जोपासण्याचा आपण वसा घेतला पाहिजे, अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि माझ्या वडीला पुण्यराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. पुष्कळ मंडळींची अशी एक समजूत आहे की संस्कृत भाषा ही ब्राह्मणांची भाषा आहे. ज्यांना हिंदुत्व आणि हिंदू धर्मच कळलेला नाही तीच माणसं हे असं भाषा बोलतात. याचं कारण आहे की ही भाषा सर्वांची भाषा आहे. किंबहुना हिंदुस्थानात सगळे लोक संस्कृतच बोलत होते एकेकाळी. जर मागच्या कित्येक वर्षांचा तुम्ही इतिहास बघितलात, रामायण महाभारताचा काळ वगैरे बघितलात, तर या सगळ्या काळामध्ये हजारो वर्षपर्यंत या देशाची भाषा संस्कृत भाषा होती. एक जण म्हणाले म्हणजे शेतकरी सुद्धा संस्कृतात बोलत होते. तेव्हा म्हटलं ते तुम्ही नव्हतात म्हणून ते संस्कृतात बोलत होते. संस्कृत भाषा या शब्दाचा अर्थ संस्कृत म्हणजे संस्कारित असलेली अशी भाषा आहे. शिवाय ती संस्कार करणारी ही भाषा आहे आणि महाराजांना त्याचा आदर होता. असो, अशा प्रकारचं हे उत्कृष्ट शिवचरित्रातलं एक महत्वाचं अंग आपल्यासमोर सुधीरजी चिंचवळकरांनी आजच्या या आपल्या भाषणात ठेवलंय. मला खरोखर आनंद वाटतो. मगाशी ज्या पाळण्याचा संदर्भ बघितला तो पाळणा मनोहर केतकर यांनी जाणता राजा याचे ते संगीतकार, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे ते जाणकार त्यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेला आहे. तेव्हा त्यांचं स्मरण व्हावं असं भगिनींनी मला सुचवलं, तर ते खरोखरच केलं पाहिजे. जी माणसं चांगलं काम करतात ना त्यांचा उल्लेख आपण करावा. हा हलकट माणसांचं नाव सुद्धा कधी घेऊ नये, परंतु चांगल्या माणसांचं नाव घेण्यात काही कमीपणा नाही. त्या दृष्टीने तो मी अवश्य या ठिकाणी उल्लेख आपल्यासमोर करतो. आता याच्यानंतर आपल्याकडे प्राध्यापक सचिन कानिटकर यांचं भाषण होईल. आपण सर्वजण शिवभक्त आपल्या सर्वांना मनोभावे वंदन करतो आणि दिलेल्या वेळेत काही विचार व्यक्त करायची स्फूर्ती प्रेरणा आपल्यालाच मागतो. सह्याद्रीतील मावळचे कडनिकडीचे झुंजार, एक एक लाख मोलाचा शिवशाहीचा सरदार, थाटला अशा वीरांनी शिवराजाचा दरबार, तो दंड कमंडलुधारी, कफनीला शोभविणारी, प्रगटता समर्थ स्वारी, ध्वनी उमटे तिथं पवित्र, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. हा दरबार असाच थाटलेला आहे आणि समर्थांचे दोन अभ्यासक आणि त्यांच्यामध्ये मी विचार व्यक्त करतोय आपल्यासमोर. समर्थांचीच विचारधारा धरून पुढे जातो. समर्थांनी शिवाजी महाराजांविषयी म्हटलेलं आहे आणि त्यांचं कार्य आपल्या सर्वांना सांगताना संदेश दिलाय. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप या संदेशात ते म्हणतात, शिवरायासी 8वावे जीवित तृणवत मानावे. तृणवत म्हणजे गवताच्या पात्यासारखं क्षुल्लक, हे स्वतःच्या देहाला किंमत नाही. जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उडावे कीर्ती रूपे. हा संदेश साक्षात
अंमलात आणणारी मंडळी शिवाजी महाराजांच्या दरबारात होती. तेच ते सह्याद्रीतील मावळचे कडनिकडीचे झुंजार, एक एक लाख मोलाचा शिवशाहीचा सरदार, हे लाख मोलाचे शिवशाहीचे सरदार आपल्या भोवतालनं उभारलेले आहेत. आणि यांच्यातल्या एका मृत्युंजयाचं गुणगान आज आपल्यासमोर करणार आहे. मृत्युंजय एवढ्या करताच की त्यांनी शिवाजी महाराजांकरता जीवदान दिलेलं आहे, बलिदान दिलेलं आहे, हौतात्म्य पत्करलेलं आहे. पण आपल्याकडे धर्मशास्त्रात असं सांगितलेलं आहे की राम रावणाचं युद्ध जेव्हा झालं, राम रावणाचं युद्ध कसं, राम रावणाच्या युद्धासारखंच सगळ्यात मोठं, गगनम गगनाकारम सागरम सागरोपमम, गगनाला गगनाची उपमा, सागराला सागराची उपमा, राम रावणाच्या युद्धाला राम रावणाच्या युद्धाचीच उपमा. आणि असं जेव्हा भयानक युद्ध झालं त्यावेळेला त्या युद्धात जे जे मृत्युमुखी पडले ते रामाच्या पक्षाचे वानर असतील अथवा रावणाच्या पक्षाचे राक्षस असतील किंवा स्वतः रावण असेल, त्या सगळ्यांचा उद्धार झालेला आहे, त्या सगळ्यांना मोक्ष मिळालेला आहे. तसंच महाभारताच्या युद्धात पांडवांच्या बाजूने जे गेले असतील, कौरवांच्या बाजूने जे गेले असतील, त्या दोघांचाही युद्धात उद्धार झालेला आहे त्या मृत्यूनं. साक्षात दुर्योधनाचा सुद्धा उद्धार झालेला आहे. कारण या सर्वांना जो मृत्यू आलाय त्या युद्धात साक्षात भगवंत हजर असताना मृत्यू आलेला आहे. राम रावणाच्या युद्धात प्रभू रामचंद्र हजर होते आणि महाभारताच्या युद्धात भगवान श्रीकृष्ण हजर होते आणि यांच्या साक्षीनं मृत्यू आला म्हणून त्यांना मोक्ष मिळालेला आहे. तद्वत या सर्व मंडळींनी, बाजी प्रभू देशपांडे असतील, बाजी पासलकर असतील, बाजी नागोजी जेधे असतील, तानाजी मालुसरे असतील, मुरारबाजी देशपांडे असतील, या सर्वांना आणि यांच्या सोबत नाव माहीत नसलेल्या असंख्यानं मृत्यू येताना त्यांना मोक्षच मिळालेला आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या भगवंताच्या उपस्थितीत आणि त्याचं कार्य करताना हा मृत्यू मिळालेला आहे. त्यामुळं त्या सगळ्यांचं स्मरण करताना त्यांना मृत्युंजय हा शब्द योग्य आहे. कारण मृत्यूवर मात करून आज शिल्प रूपानं ते या शिवसृष्टीत अमर झालेले. शिवाजी महाराजांच्या सैन्यात एक राम होता. नाही, शिवाजी महाराजांच्या प्रत्येक सैनिकातच राम होता, पण नावचा राम सुद्धा एक होता, त्याचं नाव रामजी पांगेरा. याचा उल्लेख अफजल खानाबरोबर झालेल्या लढाईत सुद्धा येतो आणि पुढं याचा उल्लेख एकदम येतो ते याच्या अंतिम लढाईत येतो. हा काळ साधारण कुठला आहे त्याची पार्श्वभूमी तुम्हाला थोडक्यात सांगतो. शिवाजी महाराज आग्र्यावर औरंगजेबाच्या हातावर तुरी ठेवून, नवे मिठाई ठेवून पळून आले इकडे. औरंगजेबाची जगभर नाचक्की झाली. इराणचा शहा तर त्याला म्हणाला, अरे तुम्ही कसले आलमगीर, आलमगीरचा अर्थ आहे दुनियेला मुठीत ठेवणारा. अरे तुम्ही कसले आलमगीर, तुम्ही फार तर पिदरगीर म्हणा. पिदरगीर म्हणजे स्वतःच्या बापाला, पित्याला कैदेत ठेवणारा पिदरगीर. तुम्ही फार तर पिदरगीर, साधा तो डोंगरातला उंदीर शिवाजी तुम्हाला पकडता आला नाही म्हणजे. असे जगात नाचक्की करून शिवाजी महाराज ज्यावेळेस पळत आले त्यावेळेस थोडा काळ विश्रांती घेतली आणि त्यांनी ठरवलं की जे 23 किल्ले अपमान सहन करून औरंगजेबाला द्यायला लागलेले होते ते सगळे परत घ्यायचे. धडाधड आक्रमणं चालू झाली. निळकंठराव सरनाई, आपले निळोपंत मुजुमदार यांनी 70 वर्षाचे असताना पुरंदर घेतला पहिला. तानाजी मालुसऱ्याने स्वतःचं जीवदान दिलं, सिंहगड घेऊन दिला. आणि ही आक्रमणं चालू असताना केवळ दिलेले किल्ले घेतले नाहीत तर आपल्याकडे नव्हते ते किल्ले घ्यायला महाराजांच्या वीरांनी प्रारंभ केला आणि मोरपंत पिंगळ्यांनी बागलाणातले सगळे किल्ले जिंकायला लागले आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा किल्ला साल्हेर सुद्धा मोरपंतांनी जिंकला आणि तिथनं ते कल्याण भागात उतरले. इकडे तर औरंगजेब चौताळलेला होता की हातात असलेले किल्ले सुद्धा गेले, साल्हेर सुद्धा गेला. तुम्ही करताय काय? बहादूर खान कोकलताश, औरंगजेबाचा दूत भाऊ, हा दक्षिणेचा सुभेदार होता. अरे तू करतोयस काय, चल बाहेर पड म्हणले. एक मोठं आक्रमण झालं की प्रति आक्रमण मोठं येत असतं, हे लक्षात ठेवा. आणि ती लाट बहादूर खान कोकलताश आणि दिलेर खानाच्या स्वरूपात पुन्हा एकदा औरंगजेबानं स्वराज्यावर धाडली आणि स्वराज्यातले किल्ले सगळे परत घ्यायचे म्हणून साल्हेरला वेढा घालून दिलेर खान स्वतः बाहेर पडलेला आहे. आणि बाहेर पडलेला आहे तो त्यानं जवळचा एक छोटा किल्ला निवडला, कणेरगड नावाचा. या कणेरगडाचं नाव कुणाला फारसं माहित नाही कारण त्यावर फार तर 1000-1500 माणसं राहतील एवढा गड. मग तो गड कशासाठी होता तर कुठं मोगल सैन्यावर छापा मारून, सीमेवर गड होता, उत्तर सीमेवर छापा मारून फौजेला रात्रीपुरतं राहायचं असेल किंवा लपायचं असेल तर लपायला गड असावा म्हणून तो 1000-1500 वस्तीचा गड. त्याच्यावर किल्लेदार होता रामजी पांगेरा. साधारण वय वर्ष 50च्या आसपास असेल. हे महाराजांच्या वयाचीच माणसं आहेत, 48-45 असं काहीतरी. आणि रामजी पांगेरा तिथं मुक्कामावर होता, त्याच्याबरोबर ते 1000-1500 लोक होते.
आणि दिलेर खानानं त्याच्याजवळ 5,000 कडव्या पठाणांचं कायम दळ असायचं. आणि दिलेर खानाचं मुद्दाम वैशिष्ट्य सांगतो की दिलेर खान ज्यावेळेला महाराष्ट्रात पहिल्यांदा आला त्यावेळेला त्याच्या लढण्याचा मोठा गर्व त्याच्यापाशी होता. हे अफगाण लोक आहेत, हा पठाण आहे दिलेर खान, आणि आम्ही वायव्य सरहद्दीवरचे लोक सगळं जग जिंकतो असं त्यांना सांगायचं होतं. आणि हा पठाण दिलेर खान जग जिंकणारा म्हणून इथं आला तर तो महाराजांना ललकारत होता पत्र लिहून की महाराज दिसले नाहीत ना त्याला. पुरंदरच्या लढ्याच्या वेळची गोष्ट सांगतोय. त्यावेळेला त्यानं सांगितलं की आम्ही तुमच्या अवघड मुलखातनं आमची घोडी नाचवायला आलेलो आहोत आणि तुम्ही कुठं लपून बसलाय, तुम्ही कुठं दडून बसलाय, या ना लढायला, असं तो आव्हान महाराजांना देत होता. त्याला उत्तर मुरारबाजी देशपांडेंनी त्यावेळेला दिलेलं होतं. त्याच्यात जास्त रमत नाही, पण एक गोष्ट जरूर सांगतो, मुरारबाजी त्यांचं मुंडकं उडल्यानंतर सुद्धा त्यांचं शिर लढत होतं. देह गेला तरी कार्य मागं शिल्लक राहायला पाहिजे, हे उदाहरण मुरारबाजींनी स्वतःच्या मृत्युंजयाच्या घटनेतनं सांगितलेलं आहे. आणि हा रामजी पांगेऱ्याच्या किल्ल्याला याच दिलेर खानानं आता वेढा टाकलेला आहे. वेढा टाकलेला असताना रामजी पांगेऱ्याला दिसतंय की मोरोपंत लांब निघून गेलेत, प्रतापराव गुजर सुद्धा लांब आहेत सेनापती, आणि आपल्याला आता मदत कोणाची मिळणार नाहीये. आणि हा कणेरगड हा दिलेर खान खाणार. कसा द्यायचा गड? अंतःकरण तळमळ, आपल्यापाशी आहेत 1,000-1,500 माणसं, समोर वेढा पडलाय प्रचंड फौजेचा, त्यात 5,000 कडव्या पठाणांसमेत स्वतः दिलेर खान आहे. रामजी पांगेरा डगमगला नाही, तो आपल्या सैनिकांसमोर उभारला आणि त्यानं आव्हान केलं, निदानीचे असतील तेवढ्याने उभे राहणे, निदान करावयाचं आहे. निदान म्हणजे आयुष्याची अंतिम लढाई लढायची, जेवढे मानसिक दृष्ट्या तयार असतील तेवढ्याने उभं राहायचं. 700 उभारले, 700. रामस्पर्श, रामगंगा महानदी, 700 मरायला तयार आहेत. आपण एक तर मारून आत यायचं, एकदा गडाचे दरवाजे आपल्या मागे बंद झाले तर शत्रूला ठार करून यायचं, नाही तर स्वतः संपायचं. खरं पराभूत होऊन परत यायचं नाही. हा कणेरगड मी जिवंत असताना दिलेर खानाचं पाऊल याच्यात पडणार नाही, रामजी पांगेऱ्याची जिद्द होती. आणि रामजी पांगेरा तसा नाही बाहेर आला, तो ज्यावेळेला 700 जण उभारले त्यावेळेला आनंदात त्यानं स्वतःचं शिरस्त्राण काढलं आणि फेकून दिला. हर हर महादेवचा जोरात घोष केला. त्याचं बघून ही सगळी वेळी यांनी स्वतःचं शिरस्त्राण काढून फेकून दिलं. रामजी पांगेरांना अंगरखा काढून फेकून दिला. ही वेगळी घटना आहे म्हणून मुद्दाहून सांगतो. फक्त नेसूचं वस्त्र अंगावर ठेवून हा करवीर उघड्या अंगानं बोडक्या डोक्यानं बाहेर आला. आपल्याकडे बोडकं फक्त जायच्या वेळेलाच असतं, एवढं तुमच्या लक्षात ठेवा. अलीकडे आपण कायम असतो, पण हा बोडक्यानं बाहेर आल्या म्हणल्यानंतर ह्या 700 जणांनी त्याचंच अनुकरण केलं आणि फक्त नेसूच्या वस्त्रानिशी ही बोडकी माणसं रामजी पांगेऱ्याच्या मागणं बाहेर आली. 700च्या 700. दिलेर खानानं ज्यावेळेला हे बघितलं त्यावेळेला दिलेर खान प्रचंड खवळला. दिलेर खानानं महाराजांना पत्र लिहिलेलं होतं, मी आत्ताच सांगितलं, त्याची आठवण करून देतो की सह्याद्रीच्या अवघड मुलखात आम्ही लढवय्ये म्हणून घोडी नाचवायला आलो आणि तुम्ही कुठं आहात? त्याचं उत्तर रामजी पांगेरा आपल्या कृतीतनं देत होता. तुम्हाला माहित आहे, युद्धात जायचं असेल तर चिलखत घालायचं असतं, जिरेटोप घालायचा असतो, पूर्ण संरक्षणाची व्यवस्था करायची असते, हातात ढाल घ्यायची असते, तलवार घ्यायची असते आणि युद्धात उतरायचं होतं. हा रामजी पांगेरा म्हणतो, तू माझ्या महाराजांना ललकारतो का रे दिलेर खाना? तुझी एवढी सुद्धा पत्रास ठेवत नाही की मला कुठल्याही कवचाची गरज नाही तुझ्या समोर येत असताना. महाराजांनी आज जे धारिष्ट्य दिलंय तेच मला पुरेसं आहे. एवढं लक्षात घेऊन रामजी पांगेरा 700 जणांनीशी बाहेर आल्यावर दिलेर खानाला तो प्रचंड अपमान वाटला की माझ्यासारख्या अफगाण पठाणाला एवढी सुद्धा किंमत ही माणसं देत नाही आहेत, यांच्यात ही हिंमत कुठनं आली? म्हणून त्यानं सर्व आपल्या फौजेला या रामजी पांगेऱ्याला घेरायला सांगितलं. आणि सभासदांनी वर्णन लिहून ठेवलेलं आहे, शिमग्याची टिपरी हलगीवरची जैसे दणाणते तैसे एक प्रहर युद्ध झालं. प्रत्येक वीराच्या अंगावर 20-20, 30-30 तलवारी भरतीच्या जखमा झाल्या. टिपरी मगाशी कशी दणाणत होती तुम्ही ऐकलेलं आहे, तशी दणाणली आहे तलवार आणि प्रत्येकाच्या अंगावर 20-20, 30-30 जखमा झाल्या. आणि 700 रामजी पांगेऱ्याच्या 700 मावळ्यांनी 1200 पठाणांना कंठस्नान घातलं, त्यांचा जीव घेतला आणि मग रणभूमीवर देव ठेवलेला. यातली एक एक जखम आहे की नाही, तो असा दागिना आहे, अशा त्यागातनं निर्माण झालाय की समजा एक कल्पना करा, व्हिक्टोरिया राणीचा मुकुट कोहिनूर सकट आपल्याला मिळाला आणि एखाद्याला विचारलं शिवभक्ताला की तुला हा मुकुट पाहिजे का? रामजी पांगेऱ्याची एक जखम पाहिजे रे. कुणी अभिमानानं धाडकन सांगेल मला रामजी पांगेऱ्याची जखम पाहिजे, हा मुकुट नको.
आजच्या सभेचे अध्यक्ष प्राध्यापक प्रभाकर पंत पुजारी यांना मी अध्यक्षीय भाषण करण्याची विनंती करतो. संस्थेतील माननीय व्यक्ती आणि आदरणीय बंधू भगिनी, शिवसमर्थ गडाच्या अधिष्ठानावरून शिवसमर्थ योगाचं स्वरूप हे काही विशिष्ट प्रसंगांच्या द्वारे आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जी तत्व स्वीकारली त्या तत्वांच्या आधारे स्पष्ट करणं हा माझा हेतू आहे. या दोन व्यक्ती अशा एकत्र येणं, दोन विभूती एकत्र येणं आणि त्या विभूतींच्या एकत्रीकरणातून एक श्रेष्ठ अशा प्रकारचा इतिहास निर्माण होणं. 1649 साली ज्या वेळेला भेट झाली त्या भेटीच्या वेळेला राजधर्म आणि क्षात्रधर्म यांचा उपदेश हा समर्थांनी शिवाजी राजांना केला. 18 वर्षाचा 19 वर्षाचा एक करणा बाण करून अनेक लोक भेटीला येत असत. समर्थांच्या चरित्रकारांनी लिहिलेलं आहे की अनेक लोक येत असत आणि निर्णय ज्या काही कथा चालेल, ज्या घटना घडतायत त्याचं वर्णन करीत असत. देशकाळ वर्तमाने आपण चिंताग्रस्त होती म्हणे कैसी वाचतील जने, कैसी देवदेवालय तगती, कैसे कुटुंब वत्सल लोक जगती, कोणेकडे जातील हे. चिंता करीतो विश्वाचे हा पहिला ओंकार ध्वनी आहे. त्या ध्वनीचा विकास झालेला आहे तो करुणाष्टकामध्ये आपल्याला दिसतो की नव्हे कार्यकर्ता भुवी भार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्माशी आलो. त्या ठिकाणी कार्यकर्ता व्हायचंय त्यांना, राष्ट्रीय कार्यकर्ता त्यांना व्हायचंय. आणि राष्ट्रीय कार्यकर्ता होण्यासाठी आणिक न लगे काही बुद्धी दे रघुनायका. बुद्धी हे सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे, सगळ्यात मोठी शक्ती आहे. ही शक्ती मिळाल्यानंतर बाकी कुठलीही देणगी ईश्वराने आपल्याला देण्याची जरूर नाही. किंवा ज्यांना ही मिळालेली बुद्धिशक्ती त्यांनी बुद्धिशक्ती ही किती वाढवावी तर अंतराळ झेप घेणारी अशा प्रकारची बुद्धिशक्ती वाढवा. राजधर्म, क्षात्रधर्म आणि महंत धर्म हे 3 शब्द त्या उपदेशामध्ये समर्थाने योजलेले. एकेका शब्दामध्ये त्या राष्ट्राच्या इतिहासाची बीज असतात. योगी अरविंदांनी म्हटलेलं की वंदे मातरम हे 2 शब्द नाहीत, तो मंत्र होता की ज्या मंत्रामधून संबंध भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास हा निर्माण झालेला आहे. हे मंत्र लोकांना जागृत करत गेले. तरुण शिवाजी राजांना ते राजधर्म आहे राजाचं कर्तव्य आहे, क्षात्रधर्म योद्ध्यांचं कर्तव्य आहे, महंत धर्म हे विचारवंतांचं, ब्राह्मणांचं, राष्ट्रीय कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. 3 शब्द आहेत फक्त. या 3 शब्दामधून शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांनी महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो इतिहास घडवलेला. ही एक सिद्धी आहे. त्यानंतरचा एक प्रसंग जो शिवसमर्थ योगाचा आहे त्या योगातल्या एका सिद्धीचा आहे त्याच्या संबंधी देखील इतिहास काही बोलत नाही. पण गंमत अशी की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ 15 वर्षांनी कास्मद गार्डा या नावाच्या एका पोर्तुगीज इतिहासकारानं पोर्तुगीज भाषेमध्ये शिवचरित्र लिहिलेलं आहे. बखरीमध्ये देखील त्या घटनेचा उल्लेख आहे की तह करून शिवाजी राजांना औरंगजेबाच्या भेटीला जाणं त्यांचं मन उद्विग्न झालं. म्हणून ते समर्थांना विचारण्यासाठी गेले की काय करावं. हे शिवाजी महाराजांच्या बखरीतलं मी सांगतोय, समर्थांच्या बखरीतलं नव्हे. शिवाजी महाराजांच्या सप्तप्रकरणात्मक चरित्र हे जे त्या चरित्रामध्ये हे वर्णन केलेलं आहे. त्यावेळेला संकटे येतील, भविष्यवाणी कशी असते. संकटे येतील पण त्यातून आपण निभावून पार पडाल. तूर्त जाणे योग्य. 2 महत्वाचे सिद्धांत या ठिकाणी मांडलेले आहेत आणि ते सगळ्या प्राचीन भारतीय राज्यशास्त्रामध्ये आहे की ज्या वेळेला एखाद्या प्रसंगामध्ये आपलं बल कमी असेल त्यावेळेला त्या ठिकाणी संधी केली पाहिजे.
आणि ज्या ठिकाणी शत्रू हा नामोहरम होण्यासारखा आहे असं वाटलेलं असेल त्या ठिकाणी आक्रमण करून त्याला ठार केलं पाहिजे, त्याला नष्ट केलं पाहिजे. हा विवेक आहे. तो विवेक समर्थाने त्या ठिकाणी सांगितला. पण नुसतं उपदेश केल्याने सगळं संपलं का? त्याच कास्मदगार्डा या पोर्तुगीज इतिहासकारांनी असं लिहून ठेवलेलं आहे की राजे जयसिंग यांच्याकडे एक अनुज्ञा मागितली. ते मोठे होते, त्यांच्याकडून अनुज्ञा घेणं आवश्यक होतं. म्हणायचं कोणाला मोठं म्हणायचं, ते गुढे बिघडणार आहे. त्याच्याकडून अनुज्ञा घेतली. ती कशासाठी घेतली तर एक रामदास शिष्य आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे. मिर्झा राजे जयसिंग यांना काय माहित रामदास कोण, त्यांचे शिष्य काय, कशासाठी सैन्य फौज फाटा घेऊन जाण्याच्या बरोबर रामदास शिष्याला कशासाठी बरोबर घेऊन जातात. अहो, घटना फार महत्वाच्या असतात. घटनांच्या पाठीमागची कारण मीमांसा इतिहासकारांनी लक्षात घेतली पाहिजे. एक समर्थ शिष्य हा बरोबर कशासाठी घेतला? 12 वर्षाच्या तीर्थयात्रांच्या काळामध्ये केदारनाथापासून ते दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंत ज्या ज्या ठिकाणी समर्थ गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी विद्या केंद्र स्थापन, मठ आपण म्हणू पण खरी ती विद्या केंद्र, ही विद्या केंद्र त्यांनी स्थापन केली. आणि त्या त्या ठिकाणी कोणकोणत्या महंतांची नेमणूक केली त्याची नावं समर्थ प्रताप या चरित्रामध्ये. शिवाजी राजांच्या कार्याविषयी काही माहिती नव्हती, पण हे कार्य करायचं याची जाणीव होती. निदान वैचारिक दृष्टीनं, तत्वाच्या दृष्टीनं सर्वसामान्य लोकांना प्रबुद्ध करण्याचं जे कार्य आहे ते कार्य तरी आपण करावं. त्याच्यामधून उठावाची प्रवृत्ती निर्माण होईल. आणि उठावाची प्रवृत्ती निर्माण झाली की मग कुणीतरी एखादा शककर्ता हा पुढे निर्माण होईल आणि इतिहास घडेल. तर हे जे सगळे होते हे असे उत्तर हिंदुस्थानामध्ये सगळीकडे समर्थांचे शिष्य, त्यांचे महंत निरनिराळ्या विद्या केंद्रामध्ये कार्य करीत होते. मध्य प्रदेशमधल्या एका इतिहासकारानं रतनगड का इतिहास या नावाचा एक संशोधनात्मक प्रबंध लिहिला. त्या प्रबंधामध्ये त्यांनी असे उद्गार काढले की ज्या वेळेला शिवाजी महाराज आग्र्याला कैदेमध्ये होते त्या काळामध्ये याची जाणीव होती समर्थन. कशासाठी हे सांगायचं? याची जाणीव होती समर्थन. ते त्या ठिकाणी गेलेले होते. जाऊन कुठे राहिले त्याचं वर्णन त्या प्रबंधकारांनी केलेलं आहे. रतनगड नावाच्या एका ठिकाणी ते जाऊन राहिले. त्या रतनगडच्या परिसरामध्ये जे डोंगर होतं त्यापैकी एका नैसर्गिक गुहेमध्ये ते जाऊन राहिले. ते मूळच्या नगरापासून लांब राहिले. का राहिल्याचे कारण त्यांनी सांगितलेले की रामदास गुरु यहाँ बहुत परिचित थे. अखंड भ्रमण करायचं हे व्रत होतं. त्याप्रमाणे ते परिचित असल्यामुळे आपण जे काही कार्य करतो त्या कार्याची गुप्तता राखण्यासाठी म्हणून एका गुहेमध्ये ते जाऊन राहिले. गुहेमध्ये जाऊन राहिले आणि त्या ठिकाणी एका देवीची स्थापना त्यांनी केली. त्या प्रबंधकारांनी, इतिहासकारांनी असं म्हटलेलं आहे की त्या देवीचा उत्सव जो आहे तो उत्सव आज देखील 350 वर्षांनंतर त्या गुहेमध्ये साजरा केला जातो. आणि ही देवी कोणती होती? वेदामध्ये जिला युद्ध देवता म्हटलेलं आहे किंवा आपण नंतर देवी असं म्हणतो, त्याची स्थापना केलेली होती. आणि त्यांचा निष्कर्ष असा होता की सगळ्या प्रकारच्या भौतिक आणि यौगिक साधनाने, साधना प्रयत्न, सगळ्या शक्तींच्या साधनाने शिवाजी महाराज मुक्त झाल्यानंतर त्यांना पुन्हा महाराष्ट्रामध्ये नेण्याचे जे कार्य आहे ते कार्य समर्थांनी आपल्या शिष्यांच्या द्वारे पार पाडलेलं आहे. इतिहासकार प्रत्येक गोष्टीला कागदपत्र मागतात. ज्या गोष्टी गुप्तपणे केलेल्या आहेत त्याची कागदपत्र तुम्ही कुठे मागताय? कुणाला मागताय? ही घटना आहे. तो सगळा परका मुलूक आहे. तो शिवाजी राजांच्या बरोबर असलेले जे लोक आहेत त्या लोकांच्या दृष्टीने तो पारका आहे. पण समर्थांचे जे महंत निर्णय ठिकाणे होते बद्री केदार पासून ते खाली रामेश्वर पर्यंत त्यांना ते प्रदेश माहीत होते. तेव्हा यांच्याद्वारे शिवाजी राजांना
पुन्हा महाराष्ट्रामध्ये पुन्हा राजकारणामध्ये आणण्यासाठी जी मदत केलेली आहे ती समर्थांच्या महंतांनी केलेली आहे. मी स्वतः समर्थांना सामर्थ्ययोगी असं म्हणतो आणि शिवाजीराजांना राष्ट्रयोगी असं म्हणतो. योगीच होते ते. सकळ सुखांचा त्याग करुणी साधिजे तो योग. जे जे कार्य सगळ्या प्रकारच्या सुखांचा आणि स्वार्थांचा त्याग करून केलेलं असतं ते सगळं कार्य करणारे जे आहेत ते योगीच असतात. पातंजल योगाप्रमाणे फक्त साधना केली म्हणजे योगी असतात अशाचा भाग नाही. तर योग साधना जी आहे ती योग साधना ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये असते. तर एक राष्ट्रयोगी आणि एक सामर्थ्ययोगी या दोन शक्ती 17व्या शतकामध्ये एकत्र आल्या आणि त्या एकत्र आल्यामुळे जो इतिहास 17व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये घडला तो केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे, केवळ भारतामध्ये नव्हे, तर संबंध जगामध्ये अद्वितीय अपूर्व अशा प्रकारचा जो इतिहास होता. धन्यवाद. आबा राजे शिर्के आभार प्रदर्शन करतील आणि 5 मिनिटातच हा कार्यक्रम संपून आपण सर्वजण शिस्तीत दरवर्षीच्या पद्धतीने इथून क्रमशः आतमध्ये जायचंय प्रसाद घेत. श्री स्वामी समर्थ, श्री दिगंबरदास महाराज, परमपूज्य काका महाराज या सर्वांच्या प्रेरणेने या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा होत आहे. आपण सर्व त्यात भाग घेत आहे. आजच्या या सभेचे प्रमुख वक्ते अध्यक्ष श्री प्रभाकरजी पुजारी हे आपल्याला लाभले आणि त्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आपल्या सर्वांना शिवसमर्थाबद्दलचे जे विचार मांडले आणि सभेला शोभा आणली, चैतन्य निर्माण केलं, याबद्दल मी त्यांचे आपणा सर्वांच्या तर्फे आणि आमच्या संस्थेच्या वतीनं आभार मानतो. आपण सर्व स्त्री पुरुष शिवप्रेमी आणि सर्व व्यासपीठावरील आदर्श अशा व्यक्तींनी या ठिकाणी जवळजवळ 3 तास हा कार्यक्रम पार पाडण्यामध्ये सहभागी झाला. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात शोभा आणली आणि हा कार्यक्रम उत्तम रीतीने पार पाडला याबद्दल मी आमच्या संस्थेतर्फे सर्वांचे आभार मानतो. यानंतर जमलेल्या सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. नंतर भजन गायनाचा कार्यक्रम झाला. आणि शिवछत्रपतींचा नामगजर करीत शिवसमर्थ गडावरून पालखी सावर्डे गावाकडे स्वामी
समर्थ जय जय स्वामी समर्थ. सावर्डे गावातल्या हनुमान मंदिरात पालखी पोहोचल्यावर सद्गुरू श्री दिगंबरदास महाराज आणि शिवछत्रपतींच्या प्रतिमा यथासांग पूजन करून रथात ठेवण्यात आले आणि मिरवणूक सुरू झाली. फटाक्यांच्या जल्लोषाने उत्साहाला उधाण आला. ढोल ताशे झांजा आणि लेझिमांच्या खणखणाटाने आसमंत भारून गेला.
वारकऱ्यांचे जथ्थे भजन गायनात मग्न होते. श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी, कुमार गटातील मुले, भक्तश्रेष्ठ कमलाकर पंत लक्ष्मण बालावलकर रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, सेवक वर्ग आणि विद्यार्थी यांनी आपली सेवा सांभाळून दर्शनाचा लाभ घेतला. वेगवेगळ्या वयाच्या बालचमूंनी अनेक पौराणिक देखावे उभे केले होते.
त्यानंतर सद्गुरू श्री दिगंबरदास महाराज आणि शिवछत्रपतींच्या प्रतिमा यथासांग पूजन करून पुनश्च मंदिरात प्रतिष्ठापित केल्या गेल्या आणि कार्यक्रमाची सांगता झाली.